काळाच्या ओघात दळण वाटण बनवण्यासाठी इलेक्ट्रिक साधने बाजारात आली. त्यामुळे बहुतांश घरातील पारंपरिक दगडी जाते, उखळ खलबत्ता आदी वस्तू अडगळी पडल्या. परिणामी या वस्तू तयार करण्याचा व्यवसाय देखील बंद होण्याच्या मार्गावर आहे. काही ठराविक कारागिरांनी अद्यापही हा व्यवसाय टिकवून ठेवला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप या गावात चंद्रकांत तुळशीराम धोत्रे हे आजही दगडापासून जाते, उखळ खलबत्ता बनवण्याचे काम सुरू ठेवले आहे. आजही काही ग्रामीण भागात जाते, उखळ खलबत्ता याची मागणी आहे. लग्नात पूजेला जाते, उखळ खलबत्ता घेतात. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील खेडेगावात गाळवावर वाहून जाते, उखळ खलबत्ता चंद्रकांत धोत्रे हे विक्री करत आहे. एका जातेची किंमत 600 ते 700 रुपये असते. एक जाते तयार करण्यासाठी 2 ते 3 तासाचा कालावधी लागतो. चंद्रकांत तुळशीराम धोत्रे ही जात उखळ खलबत्ता करतो. बी घेते ते घरगुतीला, लग्नाला पूजाला ते उखळ खलबत्ता जात घेते. हे असं आम्ही सोलापूरच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये किती आहेत ना तालुक्यात, तेवढं तालुक्यात करतो. जाते 600, 700, 800 गाडो आहेत की आमचे, गाडोवर घेऊन फिरतो खेडे खेडे. असं 5-6 किलोमीटर जातो. एक जाता करायला 2-3 घंटे जातो. आम्ही घरच्या घरी शेवडतो. या घरी आहेत आमच्या घरात लय मोठी फॅमिली आहे. इथं दोघं जणच आहे. शाळेला घातलं इथं. दोघं गेले शाळेला. 2 मुलं आहेत, एक पोरगी आहे बारके. बघतंय काय त्याचा पोटासाठी करतो, तेवढा टोको चालतंय. काळाच्या ओघामध्ये पाटा, वरवंटा, जाते, उखळ खलबत्ता आदी वस्तू मागे पडल्या आणि घरोघरी मिक्सर, विद्युत पिठाची चक्की आदी साधने आली. तर काही जण दगडी जाते आकर्षक पद्धतीने सजवून त्यांच्यावरील फोटो अनेक जण हौशीने सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. तर घरात सजावटीसाठी देखील या वस्तूंचे जतन केले जात आहे. पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.